आज हिवाळी अधिवेशनाचा 6वा दिवस आणि आंदोलन सुरूच। राज्य सरकारला मागण्या आणि लोकांचे प्रश्न म्हणजेच शिक्षक वर्ग, शेतकरी वर्ग आणि मोठ्या संख्येने आदिवासी वर्ग हा उपस्थित आंदोलनाला। आणि त्याच आंदोलनामध्ये आम्ही आहे आज यशवंत स्टेडियमला, जिथे आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित यांच्या संघटनेतर्फे एक भव्य आंदोलन करण्यात आलं, जे की अन्नत्याग आंदोलन 4 दिवसांपासून सुरू होतं। आणि तिथे आंदोलन आक्रोश झाला आणि मोर्चाला तीव्रता मिळाली। तिथे पोलिसांनी येऊन त्यांचा बळप्रयोग केलेला आहे इथे। तर येऊन बघूया इथे काय इथली सिच्युएशन आहे। त्यामुळे आम्ही सरकारला अल्टिमेटम वेळ देतो। जर आज आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आजच्या तारखेमध्ये आम्ही आज आत्मदान करणार, म्हणजे आज आत्मदान करणार। जोपर्यंत होऊ शकत जसं की आदिवासी बांधवांकडनं या आंदोलनाला उग्र रूप मिळालेलं आहे आणि यांच्या काय मागण्या काय सर, आम्हाला जात प्रमाणपत्र जात मिळाले पाहिजे, जे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेले कित्येक वर्षापासून आमच्या कुळी नोंदी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत। पण आम्हाला हे सरकार जाणून बुजून त्रास देण्याचं काम करते। आतापर्यंत आमच्या हजारो बांधवांनी आत्महत्या केल्यात, आपलं जीवन संपवलंय। आणि आजही सांगतोय मी, जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आजच्या तारखेत, आज 13 तारखेला आमच्या कोळीमध्ये आत्महत्या केल्यावर सरोजीमध्ये फक्त प्रशासनाची हे जाऊन पुढे बनवते उपाशी सगळे 4-4 दिवसापासून पुढे कालच्या काळात सकाळी दवाखान्यामधून आणले। या संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांना हो दिले। 10 तारखेला आमचा मोर्चा झालेला आहे। 10 तारखेच्या मोर्चानंतर आम्हाला 13 तारखेची तारीख दिली होती मिटिंगची। आज सांगतात की मिटिंग होणार नाही। ही तो सरकार कसल्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष देत नाहीये। तुम्हाला याआधी कोणते आश्वासन देण्यात आले? यावरती अशीच आश्वासनं देतात, करू देऊ किती काहीच करत सुरू आहे हे असं? नाही। 70 ते 75 वर्षापासूनचा संघर्ष आहे। तर जसं की तुम्ही बघू शकता इकडे माझ्या मुलाला न्याय द्या तुम्ही। मी वापस माझं आंदोलन घेतो, मला प्रमाणपत्र द्या। माझ्या कुटुंबाला देता का? नाही देत। माझ्या 4 पिढ्या गेल्या, 4 पिढ्यामध्ये जर कास्ट दाखला नाही भेटला तर माझ्या मुलाला कुठून भेटणार आहे? भेटणार आहे का? नाही भेटणार आहे। त्यामुळे या आज समजा आम्ही का भीक मागत नाही यांना, जोपर्यंत माझ्या मागणी मान्य नाही झाली तोपर्यंत मी आत्मदान माझं स्वतःच करणार आहे। आणि आजच्या तारखेत आणि कुठं करणार आहे काय नाही मी सांगू नाही शकत, पण 100% आत्मदहन करणार म्हणजे करणार। सांगू नाही शकत आणि कुठं करतील हे सांगता येत नाही। लाखोच्या संख्येने समाज पूर्ण इकडे निघालाय नागपूरच्या दिशेने। आमच्या मागण्या काय आम्ही काय कुणाचं मागत नाही। आणि आतापर्यंत समाज खूप हालाकीच्या परिस्थितीतला आहे। समाज बांधवाला कास्ट दाखला नाहीये, आम्ही शांत आहे, संत नाही, लक्षात ठेवा। शासन हमसे डरती है, पुलिस को शासन हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। शासन हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। गली गली में शोर है, ये 25 आमदार चोर है। गली गली में शोर है, 25 आमदार चोर है। तुम्ही जबरदस्ती लक्षात ठेवा। आत्मदहन करतील काही बांधव, आणखी अधिवेशन करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पण जातील, हे पण लक्षात ठेवा तुम्ही। पण जर तुम्ही बळजबरीचा आणि बळाचा वापर केला तर या जरा काय याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। आजपर्यंत तुम्ही का नाही लक्ष दिला? अशोक थोरात साहेब DSP होते, त्यांनी आमची मिटिंग लावली, काय झालं विचारा बघा तुम्ही, विचारा ना जॉईंट CP विचारा काय झालं मिटिंग लावायची। मुख्यमंत्री आमचा हात पाहू नका, लक्षात ठेवा। मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावली नाही, बावनकुळेंनी मिटिंग लावली नाही। त्यामुळं आमच्या पोलांना कुणी हात लावायचा नाही, काय चोऱ्या केल्या नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय, कुणाच्या वाट्याचं मागत नाही, लक्षात ठेवा। जोपर्यंत 1950 पूर्वीच्या कोळी वर्ण आदिवासी 2 टोकरे मल्हार कोळ्यांचा प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्राचा GR पारित होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे मरण आले तरी उठणार नाहीत, अधिवेशन संपले तरी सुद्धा उठणार नाही, तेवढं लक्षात ठेवा।
साहेब हे इकडे नाही. साहेब, आद्य क्रांती काळात राघोजी भांगरे आणि तुमच्याकडनं एक आंदोलन सुरू आहे आणि तुमच्या आत्मदहनाचा हा मुद्दा उचलून राहिला. तुमच्या काय मागण्या आहे? आमच्या मागणी एकच आहे. आम्ही 10 मागण्या केलेल्या नाहीत. आतापर्यंत भारत देश स्वतंत्र होऊन 1947 झाला, 78 वर्ष झाली आणि क्षेत्रबंधन उठून सुद्धा 50 वर्ष झाली. साहेब, TSP क्षेत्र म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये कोळी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिली जाते आणि विस्तारित क्षेत्रातील उर्वरित जिल्ह्यातील लोकांना कोळी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र नाकारलं जातं. हे एकाच देशात राहून एकाच महाराष्ट्रात राहून 2 वेगवेगळे कायदे होऊ शकत नाहीत. त्यांना जसं कोळी नोंदीवरनं आदिवासी महादेव मल्हार ढोर टोकळे कोळ्याचा जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र देता, त्याच पद्धतीनं TSP क्षेत्रातील सर्व कोळी बांधवांना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं पाहिजे असा GR परिपत्रक ह्या शासनानं काढल्याशिवाय आम्ही हेतून उठणार नाहीत. दुसरी गोष्ट, आज आमचा उपोषणाचा 4था दिवस आहे. आमचं संतुलन सुटलेलं आहे. त्यामुळे आमचे जे बाकीचे बांधव आहेत ते अन्य मार्गानं अन्य आंदोलन करणार आहेत. मग ते रस्ता रोको असेल, मोर्चा असेल, अर्धनग्न आंदोलन असेल, मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसायचं असेल आणि आत्मदहन असेल, ही सगळे आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत. याची शासनानं जबाबदारी घ्यावी आणि याच्यातून जर काही प्रकार घडला त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, एवढं नक्की आहे. याआधी तुम्ही कोणते प्रशासनाला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही याबाबत निवेदन किंवा माहिती दिली? याची माहिती पूर्ण शासनाला आहे, देवेंद्र फडणवीसला आहे. त्यांनी आम्हाला 2014ला तुम्ही आम्हाला सत्य सांगा, आम्ही तुम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरनं जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र देतो असा GR काढतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं. आज 11 वर्ष झाली, ते बिघडलेत आणि ते विसरलेत. त्यांना आता त्याचे भान राहिलेलं नाही आणि त्यांना या जो सत्ता मिळेल त्याचा माज आलाय, माज. त्यांचा माज उतरायची सध्या ताकद आम्ही ठेवतो, लक्षात ठेवा. त्याचा हा माज जिरवायची ताकद हा कोळी आदिवासी महादेव मल्हार ढोर टोकळे कोळी ठेवतो, एवढं लक्षात ठेवा. ज्या प्रकारचे आंदोलन तुम्ही सांगितलेले आहे, आत्मदहन आंदोलन आणि प्रकारचे आंदोलन तुम्ही सांगितलेले, त्या आंदोलनात जर काही इजा किंवा काही मानहानी किंवा जीवहानी झाली तर त्याचा कोणाला तुम्ही ठरवलं? याच्यावरती जरी ह्या आंदोलनामध्ये जर आमच्या जमातीच्या बांधवांना काही झाल्यास त्याला सर्वस्वी शासन आणि हे प्रशासन जबाबदार असणार आहे, हे त्यांना सांगून ठेवतो. कारण त्यांनी आमची मतं घेतलेत आणि आता 3 वेळा निवडून आलेत. आजपर्यंत त्यांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही. आज जवळ 50 वर्षाचा संघर्ष आहे आणि TSP क्षेत्रातील लोकांना तोच न्याय आम्हाला दिला पाहिजे. 4 दिवसांपासून तुम्ही जसं आंदोलन सुरू आहे, इथे कोणी मंत्री किंवा आमदार आले तुम्हाला भेट देण्यासाठी? कोणी आलं नाही. फक्त त्यांनी आम्हाला आज मिटिंगची वेळ दिली होती, परंतु त्यांनी आतापर्यंत आम्हाला मिटिंग दिली नाही. त्यामुळं करताय काय? 1 मिनिट थांबा. काय झालं? काय उपोषणाला बसलोय? हलणार नाही प्लीज. तुम्ही बघू शकता इथल्या आंदोलकांना ज्या प्रकारे पोलीस आपलं बळ वापरून आंदोलकांना सरळ ठाण्यात घेऊन चाललेली आहे इथे.
राउंड सॉल्व हो गए साहेब आतमध्ये जाऊ दे. साहेब आतमध्ये जाऊ दे. हे देत नाही रे बाबा बाबा बाईक देत नाही. बसूनकडे जातीचा दाखला आहे प्रांताधिकारी आयदर सीएम और विखे आम्हाला विखे साहेबांनी दिली वेळ उईके ओके अशोक उईके मग अशोक उईकेंकडे आम्हाला वेळ मॅडम मी एक देता मिनिट बोलू विखे साहेब आणि बावनकुळे साहेबांची आणि TRTI अधिकाऱ्यांची कलेक्टरची त्यांनी आज आम्हाला मिटिंग दिलेली आम्हाला उशिरा येऊन दिली. त्यांनी आजची पण मिटिंग घेतली आम्ही 4 दिवसांनी थोडा रूम सांगून 10 तारखेला मोर्चा केलाय आणि आज पण मिटिंग नाही म्हणून आम्हाला निरोप आला त्यांचा. मग आता परत पुन्हा त्यांनाच आपण सांगतोय रिपीट करतोय. अशोक उईकेंच्या सोबतची भेट कशी शक्य आहे कशी शक्य आहे काय करता येऊ शकतं आपण करताय प्रयत्न कसं करता येईल मी ते समजू शकते आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम खूप व्यस्त असतात. मी तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लिमिटेशन मी समजू शकते अँड आय एम रेडी टू कोऑपरेट यू ओके बट लेट मी द वे ऑफ सोल्युशन So ma'am, if they want to meet Ashok Vikke sir, we will try. But first let them give okay limited. okay give us few minutes of Ashok So we will try, madam. That much we can say that we will try. ओके मला केव्हापर्यंत कळेल आता मॅडम मी ट्राय करतो. आपण बोला. बोलण्याचे आता कसं आहे मॅडम अधिवेशन काय दादा ऐका ना. तुला पण घरातली माणसं असतात रे, असं सगळं एक second. अरे तो काय करतो? प्रश्न पण आहे. अरे थांबा ना बोलू दे अरे बोलल्यानंतर पण बोला. आता ऐका ना तुम्ही जर या 2-3 लोकांना घेऊन गेलात आणि इकडे परिस्थिती चिघळली, मॅडम काय करायचं कसं आहे मॅडम की विखे साहेब जर समजा की आता असेंब्ली मध्ये असतात आम्ही कसं भेट अरे मी असेंब्लीला जाणारच आहे ना. मला जायचंच आहे मी शिक्षकांना भेटायला आले होते इकडे काय चाललंय बघितलं यांच्याकडे यायचंच होतं रात्री यांच्या प्रतिनिधीशी बोलणं पण झालं होतं ओके मला असेंब्लीत जायचंच आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला पॉसिबल नाही आहे ताई यांचा एक माणूस फक्त माझ्या सोबत येईल आणि तिकडे मध्ये मी जाईल तुम्ही मला सांगा ते आपण कोऑर्डिनेट करून देतो. प्लीज द्या संपला विषय आता मला 10 मिनिट मी कोऑर्डिनेट करतो ओके मॅडम. आता ही जी माणसं आहेत ही माणसं आता अशी काय ठेवतायत मॅडम ते व्हायलेन्स केले नाही पाहिजे ना. हा, नाही केलं पाहिजे सर्वोच्चची पद्धत आहे ना. येस येस ऐका ना मॅडम आमच्या पण ए एक दादा हे आहे ऐका ना. ना ऐका बोलू दे की जरा. नाही. काय कमाल आहे बरं, रे. एक मिनिट. वैष्णव, या खाली काय होत नाही. अरे चार दिवसांपासून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित यांच्याकडनं एक आंदोलन करण्यात येत होतं. आज त्याचा आक्रोशात मोर्चा काढण्यात आला आणि आंदोलक जे आहे ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी प्रदर्शन सुरू केलं. तर त्यावेळेला जबरदस्तीने बळजबरीने पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये बंद केला आणि डिटेन्शन मला घेऊन चाललेले आहे.
तर त्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्यांचे प्रमाणपत्र, त्यांच्या जातीनिहाय प्रमाणपत्र, त्यांच्या मागण्या होत्या, त्या मागण्या कधी पूर्ण होतात, कधी नाही होतात. आणि 4 दिवसांपासून इथे धरणे आंदोलन, अन्न व जलत्याग आंदोलन सुरू होतं या जागेला. तर इथे 4 दिवसांपासून जेव्हा आंदोलन सुरू आहे, तिथे एकही आमदार किंवा खासदार कोणीही तिथे आलेलं नाही, त्यांना भेट दिलेली नाही. तर या राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित होऊन राहिलेले आहे की राज्य सरकार करत काय आहे, जिथे आंदोलकांवर अशा प्रकारचं बळजबरीने घेऊन चाललेले आहे आंदोलकांना. तर त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार ते तर बघायचंच ठरलं. तेव्हापर्यंत बघत राहा महान्यूज 7. नागपूरवरून कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत मी अनुराग शिंदे, महान्यूज 7.